राम राम. तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. तर विषय आहे आंतरपीक घेण्याबद्दल. कोणतं घ्यावं, कधी घ्यावं. तर हा जो दिसतोय तो आपण गोंडा लावलेला आहे. तर ह्याच्यात पीक होतं पहिलं डेमशाचं. तर तुम्ही म्हणताले गबाळ कशा निवडत आले, तर हे डेमशामुळं गबाळ झालेलं आहे. ते गबाळ काढू आपण. पण महत्त्वाचा विषय हा आहे की या झेंडू डेमशात झेंडू लावलाय, तर त्याची लागण करतानाच वेळ चुकल्यामुळं थोडंसं हे झालेलं आहे. त्याच संदर्भात मी व्हिडिओ बनवतोय आता, की कधी लावला पाहिजे आंतरपीक. डेमशात आंतरपीक घ्यायचं तर ते कधी घेतलं पाहिजे. तर डेमचं लावताना हे झेंडू लावायचं माझं नियोजन होतं. डेमचं लावल्यानंतर 1 महिन्याने मला झेंडू लावायचा होता. तर रोप अवेलेबल झालं नाही, त्याच्यामुळं ते जमलं नाही. जरा थोडंसं जमलं नाही म्हणजे त्याच्याबरोबर त्याची वाढ झाली नाही. लावताना खूप त्रास झाला. वेल पांगलेले होते डेमशाचे, आणि हे असं भरपूर चिकटा वगैरे हा जो दिसतोय, हा चिकटा आहे डेमशावरती पडलेला. तर ह्या गोष्टी भरपूर झाल्या. सगळ्यात जास्त लागणीसाठी त्रास झाला. रोप भरपूर दिवस पडून राहिलं घरी. त्याच्यामुळं डेमशात जर तुम्हाला गोंडा लावायचा असेल, तर ज्यावेळी तुम्ही डेमचं लावताल त्यावेळी तुम्ही झेंडूचं रोप बुक करायचं. म्हणजे बुक केल्यानंतर तुम्हाला 1 महिन्याने डिलिव्हरी मिळेल. म्हणजे 15 दिवसांनी मिळू, महिन्यानी मिळू, एक डिलिव्हरी मिळाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला लावायलाही सोपं जाईल आणि त्याची वाढही भरपूर होऊन जाईल. म्हणजे डेमचं खाली पांगतील, ह्या ह्या सरीत पांगतील डेमचं, आणि झेंडूवरती वाढून येईल. म्हणजे समजा 2 महिन्याचं पीक असतं डेमचं, आणि 2 महिन्यानंतर लागणीनंतर झेंडू तयार होतो. तर म्हणजे बरोबर ते जमून जातं की 2 महिन्यानंतर डेमचं निघून जातं आणि झेंडू चालू होईल. हे गणित असतं. तर हे गणित आता माझं काही जमलेलं नाही आहे, कारण आता 1 महिना पुढं वाढणार. त्या दृष्टीने आपण तयारी करावी की बाबा, करायचंच असेल डेमशाच्या रानात काही पीक, तर 1 महिना डेमचं लावून झालं की लगेच पीक 15 दिवसाच्या आत जरी लागण केली तरी चालते. की बाबा 15 दिवसांनी डेमशात कोणतीही लागण तुम्हाला पीक फुल लागवड करायची असेल तरी 15 दिवस ते 1 महिन्यात करा. या संदर्भात मी हे बनवला होता व्हिडिओ.